कालपर्यंत घसरत असलेलं सोनं आणि आज अचानक अशी झेप की सगळेच थक्क झालेत. मित्रांनो, जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल किंवा आधीच गुंतवणूक केली असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप मोठी आहे. कारण अवघ्या काही तासांतच 10 ग्राम सोन्याच्या दरात असा बदल झालाय की मार्केटमध्ये खळबळ उडालीये. दिल्लीपासून मुंबईपर्यंत सराफा बाजारात अचानक तेजीचं वादळ आलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले तणाव, अमेरिका-इराण चर्चेच्या बातम्या आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर. पण थांबा, इथेच ट्विस्ट आहे. जिथे सोनं आकाशाला भिडते तिथे चांदी मात्र घसरतीये. मग नेमकं चाललंय तरी काय? आता सोनं अजून महागणार का की पुन्हा मोठी घसरण येणार? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे लेटेस्ट दर, अचानक झालेल्या या बदलामागचं कारण आणि पुढे काय होणार याचा अंदाज. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढची अपडेट तुमचा मोठा फायदा किंवा तोटा ठरवू शकते. सोन्याचे आजचे ताजे दर. सर्वात आधी बघूया तुमच्या शहरातील आजचे भाव. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,54,200 रुपये इतका वाढलाय. कालच्या तुलनेत ही मोठी झेप आहे. बाकी शहरांची परिस्थिती काय आहे? चला या चार्टवर नजर टाकूया. मुंबई आणि पुणे 24 कॅरेटसाठी 1,54,050 रुपये आणि 22 कॅरेटसाठी 1,41,110 रुपये. नागपूर आणि कोल्हापूर इथेही दर 1.54 लाखांच्या वर आहेत. चेन्नई इथे भाव थोडा कमी म्हणजे 1,53,810 रुपये आहे. अहमदाबाद आणि जयपूर 1,54,100 ते 1,54,200 रुपयांदरम्यान व्यवहार होत आहेत. म्हणजेच संपूर्ण देशात आज येलो मेटलमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळतीये. आंतरराष्ट्रीय तणाव आणि अमेरिका-इराण कनेक्शन. आता प्रश्न पडतो, हे अचानक का घडलं? मित्रांनो, याचं उत्तर दडलंय आंतरराष्ट्रीय राजकारणात. सध्या जागतिक स्तरावर प्रचंड हालचाली सुरू आहेत. अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधी होण्याची आशा पुन्हा निर्माण झालीये. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे अचानक पाकिस्तानला भेट द्यायला पोहोचले आहेत. दुसरीकडे अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे सुद्धा पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. या हाय प्रोफाईल बैठकांमुळे मार्केटमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे. गुंतवणूकदारांना वाटतंय की जर ही चर्चा फिसकटली तर सोन्याचे भाव अजून वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव चक्क $4,708 प्रति औंसवर गेलाय. जेव्हा जेव्हा जगात युद्ध किंवा तणावाची स्थिती असते तेव्हा गुंतवणूकदार डॉलर सोडून सोन्यात गुंतवणूक करतात आणि म्हणूनच ही तेजी आलीये. पण थांबा, इथेच खरी मेख आहे. जिथे सोनं वाढतं आहे तिथे चांदीने मात्र गुंतवणूकदारांना झटका दिलाय. आज चांदीची किंमत प्रति किलो 2,58,900 रुपयांपर्यंत घसरलीये. दिल्लीच्या सराफा बाजारात तर एका दिवसात चांदी 3,000 रुपयांनी स्वस्त झाली होती. असं का होतंय? सोनं हे सुरक्षित गुंतवणुकीचं साधन मानलं जातं, तर चांदीचा वापर उद्योगांमध्ये जास्त होतो. सध्याच्या जागतिक स्थितीमुळे औद्योगिक मागणीत घट होण्याची भीती आहे. त्यामुळे चांदीचे भाव सोन्याच्या विरुद्ध दिशेला धावत आहेत. काय आहेत तज्ज्ञांचे मत? आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सोनं खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत अमेरिका आणि इराणमधील चर्चेचा निकाल स्पष्ट होत नाही तोपर्यंत सोन्यात अशीच व्हॉलॅटिलिटी म्हणजे चढ उतार राहील. 11 आणि 12 एप्रिलची चर्चेची फेरी आधीच अनिर्णित राहिलेली आहे. जर आजची पाकिस्तानमधील चर्चा यशस्वी झाली तर सोन्याचे भाव पुन्हा खाली येऊ शकतात. पण जर तणाव वाढला तर सोनं 1.60 लाखांचा टप्पा गाठायला वेळ लावणार नाही. तर मित्रांनो, आज सोन्याने खरोखरच सर्वांनाच चकित केलंय. तुम्ही जर लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर दरांवर बारकाईने लक्ष ठेवा. तुम्हाला काय वाटतं, सोन्याचे दर अजून वाढतील की कमी होतील? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही हे अपडेट्स शेअर करा. अशाच ताज्या नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.